नीट पेपर फुटीच्या विरोधात रस्त्यावरती उतरलेल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन थांबलंय, पण त्या आंदोलनाचे पडसाद मात्र अजूनही उमटू लागलेत। कारवाई सुरू असल्याचा आरोप पुन्हा एकदा राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आलाय। आंदोलक विद्यार्थ्यांना पोलीस नोटिसा पाठवणं, त्यांची चौकशी करणं आणि गुन्हे दाखल होत असल्याचा आरोप कॉकरोच जनता पार्टीनं केलाय। पण या कारवाईवरनं आता पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्ह दिसतात। तशातच सीजेपीनं ही कारवाई थांबली नाही तर थेट देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिलाय। आंदोलक विद्यार्थ्यांवरती दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयानं अल्पवयीन विद्यार्थ्यांबाबत कठोर कारवाई टाळण्याचे आदेश दिले। महाराष्ट्र, बिहार आणि आसाम या राज्यांमध्ये त्यानुसार अधिसूचनाही निघाल्या। मात्र तरी सुद्धा काही भागात विद्यार्थ्यांवरती अजूनही पोलिसांकडनं कारवाई सुरूच आहे असा आरोप सीजेपीचा आहे। आणि याच मुद्द्यावरनं सीजेपीचे नेते आणि प्रवक्ते आक्रमक झाले असून पोलिसांच्या कारवाईविरोधात राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा त्यांनी इशारा दिलाय। त्यामुळे देशाच्या राजकारणात एक प्रकारे नवा संघर्ष पेटण्याची शक्यता वर्तवली जाते। सरकार ये सब ना करे। ये बच्चे थे जो अपने भविष्य के लिए प्रोटेस्ट कर रहे थे, अपने फ्यूचर के लिए प्रोटेस्ट कर रहे थे, उनको कोई मज़ा नहीं आ रहा था। लाठियाँ खाई है 20 जुलाई को। अगर सरकार का उससे भी मन नहीं भरा है, अगर इतना सारा खून बहाकर भी सरकार का मन नहीं भरा है और वो बच्चों को ऐसे ही परेशान करती रही तो हम फिर से सड़क पर उतरेंगे और जल्दी उतरेंगे। सरकार ने हमें जो गारंटी दी थी कि एफआईआर सारे जितने फाइल हुए हैं अभी तक छात्रों के खिलाफ, प्रोटेस्टर्स के खिलाफ, वो सारे वापस लिए जाएंगे। जो हमें एक गारंटी दिया है सरकार ने, उसका उल्लंघन हो वैसे कोई भी ऑर्डर या कोई भी डिसीजन स्वीकार नहीं है। जितने भी प्रोटेस्टर्स हैं जिनको टारगेट किया जा रहा है या फ्यूचर में जाके उनको टारगेट किया जाएगा, उनको हम लोग बचाएंगे, उनको हम लोग अकेला नहीं छोड़ेंगे। फिर से एक बहुत बड़ा प्रोटेस्ट का ऐलान करेंगे। दिल्ली में होगा, दूसरे स्टेट्स में भी होगा। एक तरीके से पूरा नेशन वाइड हम लोग फिर से प्रोटेस्ट करेंगे। आंदोलकांच्या कारवाईवरनं सीजेपी पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे। दरम्यान देशभरात विद्यार्थ्यांचा संताप, संसदेपासून रस्त्यापर्यंत गाजलेला संघर्ष आणि परीक्षा व्यवस्थेवरचे गंभीर प्रश्न, अशा पार्श्वभूमीवरती गाजलेल्या नीट यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणानं आता न्यायालयीन प्रक्रियेत एक महत्त्वाचा टप्पा गाठलाय। या प्रकरणाच्या सुनावणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या फास्ट ट्रॅक कोर्टात सीबीआयनं 20,000 पानांचं पहिलं आरोपपत्र सादर केलं। राऊस एव्हेन्यू न्यायालयानं आरोपपत्र रेकॉर्डवरती घेतलंय आणि त्यासोबत आवश्यक अंतिम अहवाल सादर करण्यासाठी सीबीआयला वेळही दिलाय। या प्रकरणाची पुढची सुनावणी आता 3 ऑगस्टला पार पडेल। लाखो विद्यार्थी आणि पालकांसाठी हा खटला केवळ न्यायालयीन प्रक्रियेचा भाग नाहीये, तर देशातील स्पर्धा परीक्षांवरच्या विश्वासाशी सुद्धा संबंधित आहे। आरोपपत्रातील पुरावे आणि पुढच्या सुनावण्यांमधनं परीक्षा व्यवस्थेतल्या त्रुटी, सुरक्षा यंत्रणा आणि जबाबदारी निश्चित करण्याबाबत महत्त्वाची दिशा मिळू शकते। परीक्षा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरती सवाल उपस्थित करत देशभरात विद्यार्थी आंदोलनं झाली। विरोधकांनी सुद्धा केंद्र सरकारवरती परीक्षा व्यवस्थेतल्या अपयशाचं खापर फोडलं। त्यानंतर सरकारनं दोषींवरती कठोर कारवाईचं आश्वासन दिलं। त्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे गेला आणि जलद सुनावणीसाठी फास्ट ट्रॅक कोर्टाची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आली। तर नीट पेपर फुटीचं प्रकरण आता केवळ तपास यंत्रणांच्या चौकशीपुरतं मर्यादित नाहीये। एकीकडे फास्ट ट्रॅक कोर्टात सीबीआयनं पहिलं आरोपपत्र दाखल करून तपासाला न्यायालयीन दिशा दिली आहे, तर दुसरीकडे त्याच मुद्द्यावरनं संसदेतला राजकीय संघर्ष जास्तच तीव्र झालाय। म्हणजेच हे प्रकरण आता कोर्टाच्या कटघऱ्यामध्ये सुद्धा आहे आणि संसदेच्या सभागृहात सुद्धा। दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या दरम्यान आंदोलकांवरती झालेल्या कथित पॅलेट गन कारवाईचा मुद्दा आज लोकसभेत चांगलाच गाजला। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरतीच निशाणा साधला, तर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पोलिसांना आदेश देणाऱ्यांची जबाबदारी निश्चित करा अशी मागणी केली। या मुद्द्यावरनं सभागृहात जोरदार रणकंदन आणि घोषणाबाजी पाहायला मिळाली। मग लोकसभेचं कामकाज काही काळासाठी तहकूब करावं लागलं। That the so-called home minister of this country does not have the courage to come and sit here. He does not have the courage. Sir, the home minister authorized the shooting of our students, sir. He put pellets into the blood of our students. He ordered the students of India to be shot. अध्यक्ष महोदय, अगर नहीं अध्यक्ष महोदय,
अगर नेता प्रतिपक्ष ने कोई गंभीर आरोप लगाया सरकार पे, तो ये सरकार की जिम्मेदारी बनती है कि किसके ऑर्डर पे पुलिस ने बच्चों पर, छात्रों पर, युवाओं पर इस तरह का व्यवहार किया है। तर लोकसभेत राहुल गांधींसह विरोधी पक्षातल्या नेत्यांनी केलेल्या गंभीर आरोपांवरनं सत्ताधारी सुद्धा आक्रमक झाल्याचं चित्र दिसलं. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी राहुल गांधींवर टीका केली, तर किरेन रिजिजूंनी शहांना टार्गेट करण्यावरनं त्यांच्याकडनं माफीची मागणी केली आहे. ये बार बार स्पष्ट किया गया कि गोली चली ही नहीं, अश्रु गैस, टीयर गैस का इस्तेमाल हुआ, लेकिन जब गोली चली ही नहीं तो आदेश देने का सवाल ही नहीं पैदा होता, और आदेश देने का अधिकार मैजिस्ट्रेट के पास रहता है, मंत्री के पास नहीं। आप बिना सोच समझ करके जो इस्तेमाल कर रहे हैं, और किसने फायरिंग का ऑर्डर दिया, व्हाट इज गोइंग ऑन, कैसे बोल सकते हैं आप? इतना गलत बात करते हैं, ऐसा मत बोलिए। किस बेसिस पे आपने ये बयान दिया, बताइए किसने आपको बताया और किस तर्क के साथ आप ये बयान दिया है? ये बहुत गलत बात बोला है राहुल गांधी जी। राहुल गांधी जी, आप माफी मांगिए, ये ठीक बात नहीं है। तर आता ज्या पॅलेट गनवरनं आज संसदेमध्ये राजकीय आणि शाब्दिक गोळीबार झाला, त्याच पॅलेट गनबद्दल आणखी एक माहिती आज समोर आली आहे. ती माहिती आपण जाणून घेऊया. 20 जुलैला दिल्लीच्या रस्त्यावर ही अवस्था होती. विद्यार्थी आंदोलनातील काही हुल्लडबाजांनी जंतर मंतर सोडत संसदेकडे कूच केली. त्यांना रोखण्यासाठी दिल्ली पोलीस, केंद्रीय राखीव संरक्षण, दंगल विरोधी पथक आणि शीघ्रकृती दलाच्या तुकड्या तैनात होत्या. आता सुरुवात कुणी केली यावर प्रत्येकाची आपली वेगळी बाजू आहे. घटनेत दिल्लीत दहशत निर्माण झाली होती यावर सगळ्यांचं एकमत आहे. पण या सगळ्यात एका बंदुकीची जोरदार चर्चा झाली. ती होती पॅलेट गन. बहन हाथ जोड़ रही है, उसके लग गई है. ये देखो, इसने गोली चला दी भाई, इसने फायर कर दिया. संसदेतही हाच मुद्दा गाजत होता. सरकार घेरलं जातंय की काय असं वाटत असतानाच 20 जुलैच्या घटनेची चौकशी सुरू झाली. चौकशी पूर्ण होण्याआधीच सूत्रांच्या माहितीनुसार सुरक्षा यंत्रणांना क्लीन चिट मिळू शकते, कारण दंगल विरोधी पथकानं सगळे नियम पाळले. गर्दी पांगवण्यासाठी वेळोवेळी सूचना दिल्या. अश्रुधूर सोडणं आणि लाठीचार्ज सुरुवातीचे उपाय केले. तरीही जमाव नियंत्रणाबाहेर असल्यानं पंप ॲक्शन गनचा वापर केला, जे घातक नाहीये अशी माहिती यंत्रणांकडून सांगण्यात येते. म्हणूनच की काय संसदेतही सरकारकडून यंत्रणांनी कोणतीही चूक केली नसल्याचा दावा वारंवार केला. असं असलं तरी पॅलेट गन्सचा वापर झाला होता की नव्हता हे तर अंतिम अहवालानंतरच कळेल. तुर्तास तरी पॅलेट गन्सवरून राजकारण जोरदार पेटलंय हे खरं. स्पेशल रिपोर्ट, एबीपी माझा. तर सोशल मीडियावरनं सुरू झालेला आवाज, दिल्लीच्या रस्त्यांवरती आंदोलनाचं रूप घेणारा संघर्ष आणि आता संभाजीनगरमध्ये झालेलं जल्लोषी स्वागत, अभिजित दिपकेंच्या राजकीय प्रवासातला हा एक नवा टप्पा मानला जातोय. चिखलठाणा विमानतळावरती शेकडो विद्यार्थी आणि समर्थकांनी ढोल ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजीमध्ये अभिजित दिपकेंचं जोरदार स्वागत केलं. अभिजित दिपके जसे विमानतळाबाहेर आले तसं त्यांच्या आई वडिलांनी पुढे होत त्यांची गळाभेट घेतली. यावेळी तिघेही भाऊक झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पांजली अर्पण करत त्यांनी आपल्या आंदोलनाला सामाजिक आणि वैचारिक संदर्भ देण्याचा प्रयत्न केला. मात्र या स्वागतामागे केवळ उत्साह आहे की आगामी राजकीय समीकरणांची चाहूल याची सुद्धा चर्चा आता सुरू होते. मला तुम्हाला हे विचारायचं, 21 विद्यार्थ्यांच्या आत्महत्येनंतर धर्मेंद्र प्रधानचं स्वागत करताना भाजपला लाज नाही वाटली संसदेत? तुम्ही आम्हाला काय प्रश्न विचारताय? आमच्यामुळे आत्महत्या केली. मुझे लगता है उनको इन्फ्लुएंसर बनना चाहिए. बहुत अच्छा कर रहे हैं वो, एज ए इन्फ्लुएंसर बहुत अच्छा काम कर रहे हैं. प्रधानमंत्री की कुर्सी छोड़ दे, इन्फ्लुएंसर बन जाए, प्रधानमंत्री का काम कोई और कर लेगा. तर विद्यार्थी आंदोलनातून समोर आलेला हा चेहरा पुढे कोणती भूमिका घेतो आणि त्याचा राज्याच्या, देशाच्या राजकारणावरती किती परिणाम होतोय याकडे आता लक्ष लागलंय. दरम्यान कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनांमुळे चर्चेत आलेले अभिजित दिपके पुन्हा एकदा सोशल मीडियावरती ट्रेंड होतात.
या पाठीमागचं कारण आहे बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा. प्रियंका चोप्राने इंस्टाग्रामवरती अभिजित दिपकेला फॉलो केलंय. काही युजर्स याचा संबंध कॉकरोच जनता पार्टीशी जोडून प्रियंकानं पक्षाला पाठिंबा दिल्याचा दावा करतात. याआधी सुद्धा धर्मेंद्र प्रधानांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला तेव्हा प्रियंका चोप्रानं केलेली एक पोस्ट सोशल मीडियावरती लक्षवेधी ठरली होती. तर पेपर फुटीचा तपास कोर्टात पोहोचलाय. आंदोलनाचा आवाज संसदेत घुमतोय आणि राजकीय आरोप प्रत्यारोपांनी वातावरणही तापलंय. पण या सगळ्या संघर्षाच्या केंद्रस्थानी आहेत ते लाखो विद्यार्थी. त्यामुळे आता प्रश्न एकच आहे, न्याय मिळणार कधी आणि विश्वास परत येणार कसा? या बातमीनंतर आपण आज दिवसभरातल्या पुढच्या महत्त्वाच्या बातमीचा आढावा घेऊया. तर नीट पेपर फुटीच्या घटनेनंतर देशभरात निर्माण झालेला संताप अद्याप शांत काही झालेला नाहीये आणि या संपूर्ण प्रकरणाचे पडसाद थेट संसदेमध्ये सुद्धा उमटलेत. लोकसभेच्या कामकाजाला आज पुन्हा एकदा राजकीय संघर्षाचं रूप आलं. सार्वजनिक परीक्षांमधला गैरप्रकार रोखण्यासाठी आणण्यात आलेल्या विधेयकावरती सभागृहात चर्चा पार पडली. परीक्षा व्यवस्थेमधल्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी हे एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं सांगितलं गेलं. तर विरोधकांनी केवळ कायदे करून प्रश्न सुटणार नाहीये, तर परीक्षा व्यवस्थेमधल्या त्रुटी, जबाबदारी आणि प्रशासनाची भूमिका यावरती सुद्धा उत्तरं मिळायला हवीत अशी भूमिका मांडली. चर्चेदरम्यान सत्ताधारी विरोधक आमने सामने आले. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा मुद्दा राजकीय वादाच्या केंद्रस्थानी आला. सभागृहातल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवरही कामकाज पुढे नेण्यात आलं आणि लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विधेयकाच्या मंजुरीसाठी आवाजी मतदान घेतलं आणि अखेर हे विधेयक लोकसभेत पारित झालं, मंजूर झालं. में ये ऑलरेडी बिल पास हो चुका है और इसमें कम से कम 101 रिकमेंडेशन थी. 2024 में पास होने के बाद भी जहां लगातार पेपर लीक हो रहे हैं, तो कहीं ना कहीं इस सिस्टम ही भारतीय जनता पार्टी ने जो बैठाया हुआ है और जो भारतीय जनता पार्टी की साठगांठ से बैठा हुआ है पूरा ध्वस्त हो चुका है. एंड ये अलाउ कर रहे हैं कि सिस्टम में जो करप्शन है वो सीप इन करे और उसकी जो जड़ें हैं वो अंदर तक फैल चुकी हैं. और मुझे नहीं लगता है कि इस तरह के कोई भी अमेंडमेंट्स लाके कोई फर्क पड़ने वाला है, क्योंकि भारतीय जनता पार्टी की जो सरकार है इनकी नीयत और नीति दोनों साफ नहीं है और इसका जो खामियाजा है वो हमारे देश का युवा भुगत रहा है आज. तर हे विधेयक लोकसभेत मंजूर झालंय. दरम्यान कोणकोणत्या परीक्षा या कायद्याच्या कक्षेत येतील यावरती आपण एक नजर टाकूया. सरकारच्या विविध सार्वजनिक परीक्षा आणि भरती परीक्षा, NTA मार्फत घेतल्या जाणाऱ्या नीट UG, JEE, UGC नेट आणि CUET या परीक्षा, UPSC, कर्मचारी निवड आयोग, रेल्वे भरती मंडळ आणि IBPSच्या परीक्षा सोबतच केंद्र सरकारच्या विविध भरती परीक्षा